फ्रेंड्स, अश्विनी डेलिकेसीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे ग्रॅन्युला बार. त्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं असल्यामुळे तो खूप हेल्दी असतो, मुलांसाठी पण खूप चांगला असतो. तुम्ही नक्की करून बघा. आता आपण पहिले ओट्स भाजून घेऊया. गॅस मीडियमवर ठेवा. हे खूप घाईने भाजायचं नाही आहे, सावकाश सावकाश ओट्स भाजूया. 2 मिनटं मी मीडियम फ्लेमवर ओट्स रोस्ट केले. आता मी त्याच्यात घालते थोडेसे तीळ, 2 चमचे आणि 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. हे झालेलं आहे भाजून. आता मी हे काढते एका बाउलमध्ये. आता मी त्याच्यात घालणार आहे अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, अर्धा कप पिस्ते. हे सगळं आपण ड्राय रोस्ट करायचं. त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून गेलं आणि छान वास सुटेल. थोडं रोस्ट कर. 3 मिनटं मी रोस्ट केले. आता हे थोडं मगज बी थोडंसं घालते, 1 टेबलस्पून. हे पण थोडं रोस्ट कर 2 मिनिट. हे रोस्ट झाले. आता मी ह्याच्यात काढून घेते. डेट आहे खजूर. मी हा गरम पाण्यात 2 तास भिजवलेला आहे. आता आपल्याला तो मिक्सरमधनं काढायचा. हे सीडलेस डेट्स पण मिक्सरमधनं फिरवले. आता फ्राय पॅनमध्ये हा मिक्सरमधून काढलेला खजूर आपण घालतो. आता हे थोड्या वेळ गॅसवर आपण शिजवून 2 मिनिटं. घालते मी 1 टेबलस्पून ब्राऊन शुगर. नंतर घालते हे पीनट बटर आहे, हे घालते. हे साधारण 2 मोठे चमचे. आता घालते हनी. मध आहे हा, 2 टेबलस्पून हनी घालते. आता हे सगळं मिक्स करूया. मध, पीनट बटर हे सगळं आपलं मिक्स झालंय. आता आपण जे रोस्ट करून ठेवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे घालते याच्यात. हे मिक्स करून आपले ओट्स, ड्रायफ्रुट्स सगळं अगदी मिक्स झालेलं आहे. आता आपण हे सेट करूया. सेट करताना तुम्ही चांगलं असं फर्मली त्याला दाबा. बटर पेपरला तूप लावलं होतं मी. आता आपण घालूया त्याच्यावर चॉको चिप्स. एकदम मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटेल खायला. असे चॉको चिप्स घालून आपण सेट करूया. आता हे चांगलं सेट होईल फ्रीजमध्ये आपण 2 तास ठेवल्यावर. हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवू आणि मग आपले बार कट करू. 2 तास फ्रीजमध्ये ठेवले. आता हे चांगलं सेट झालंय. तर आता आपण काय करूया, बार कट करूया. हे बघ व्यवस्थित. हे बघा आपले एकदम हेल्दी ग्रॅन्युला बार रेडी आहेत. खूप हेल्दी आहेत. तुम्ही रोज एक जरी खाल्लं तरी एकदम एनर्जेटिक वाटेल तुम्हाला. हा ग्रॅन्युला बार तुम्ही बनवून बघा आणि मला कळवा कमेंट्समध्ये. Thank you.